पहिला चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला गेला आणि एक डॉट बॉल प्रस्तुत केला गेला. महाराष्ट्रातील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून प्रीतम बारी यांना आपण पाहतो. आज त्या ठिकाणी लढण्यासाठी झुंजण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. विक्रम बव्वा खांडे युवा मंच वनकुटे आणि युवा गुलेवाडी संगमनेर या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. ओ लिडिंग एज झेल टिपला जातो आहे. सोमाला परतावं लागेल. विकेटचं होतंय पतन. फलंदाज मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. सुशांत बटवाल आपणास विनंती, आपण समालोचन कक्षात संपर्क साधायचे. सुशांत बटवाल. ओव्हर क्रमांक 1 षटक क्रमांक 1 प्रीतम बारीक हे षटक टाकत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज गणेश राऊत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकलं जाते. अतिशय दूरवरचे खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल झाले. प्रीतम बारीक पालघर जिल्हा अगदी आपण पाहतोय डहाणू परिसरातील हा खेळाडू. राकेश प्रभू देखील त्याच ठिकाणी अगदी आपण पाहतो बिलॉंग करतो. अतिशय दूरचा प्रवास करत क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रीतम बारी हा खेळाडू सहभागी होताना पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य लाभलं ते युवा नेते अक्षयभाऊ गाडेकर, साई ग्रुपा डेव्हलपर्स घारगाव व त्यांच्या समवेत शुभम भाऊ जाधव हे उपस्थित होतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अनेक स्पर्धा आपल्या अष्टपैलूत्वानं त्या ठिकाणी गाजवल्या. पिकअप केला, पिकअप शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शानदार षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. हे स्फोटक फटके खेळावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. कितीतरी व्हिडिओज या खेळाडूचे तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील. फक्त तुम्ही युट्यूब वरती प्रीतम बारी टाकलं ना, त्याच्या अनेक इनिंग तुम्हाला पाहायला मिळतील. त्याची चांगली केलेली गोलंदाजी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आसिफ शेख हे नाव तुम्ही युट्यूब वरती टाकलं ना, तर अनेक व्हिडिओज त्याचे तुम्हाला नक्कीच जे पाहायला मिळतील. फक्त महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दर्जेदार परफॉर्मन्स या खेळाडूंनी केलेला आहे. वाघोलीचा वाघ आसिफ शेख याला इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपल्या शानदार फलंदाजीनं आणि गोलंदाजीनं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच गाजवलेल्या आहेत. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल वरती नजर टाकली तर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 2 आणि या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आसिफ इनामदार. प्रॉपर वनकुटे गावचं अगदी आपण पाहतोय. वनकुटे गावचाच खेळाडू आहे परंतु सातारा या ठिकाणी स्थित आहे. सातारा म्हटलं की या टेनिस बॉल क्रिकेट मधलं भूषण गोळे हे नाव समोर येतं. त्याच्या समावेश सातत्यानं सराव हा खेळाडू करत असतो. यावेळी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला चांगलं कलेक्शन, फेकी अप्रतिम त्या ठिकाणी
यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न केला होता. दर्शकांची गर्दी हळूहळू वाढत राहील. पाठीमागचे 2 दिवस जर पाहिलं तर फार मोठा प्रतिसाद क्रिकेटच्या रसिकांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला दर्शवला. सद्यस्थितीला जर पाहिलं तर मात्र लाईव्हचा जमाना आहे. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह पाहतात, परंतु या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की प्रेक्षक मैदानावरती येऊन सामन्याचा आनंद घेतात. हे सातत्यानं आपण पाठीमागचे 2 दिवस देखील पाहत आलो. पाठीमागचं फक्त 1 वर्ष खंड पडलाय क्रिकेटच्या स्पर्धेला, परंतु अगदी आपण पाहतोय तोच प्रतिसाद प्रेक्षकांनी पुन्हा एकदा दिलाय. ते चेहरे नक्कीच दिसू लागलेत. पठार भागावरचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं या ठिकाणी मात्र उपस्थित होताना जे पाहायला मिळतात, त्यामध्ये आमच्या जनार्दन पाटील आहेरा साहेबांवरती प्रेम करणारा क्रिकेट रसिक असेल, साहेबांचे कार्यकर्ते असतील, ते देखील मोठ्या संख्येनं या पठार भागावरून मात्र उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. डावखुरे आताचा तेजपुंज तारा आसिफ शेख. हो, या वेळेला अगदी आपण पाहतोय का चांगला चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला आणि एक डॉट बॉल प्रस्तुत केला. धावफलक जर पाहिलं तर मात्र 8 वरती धावफलक पाहायला मिळत आहे. आपल्या झुंजार फलंदाजीनं अनेक क्रीडांगण खरं तर गाजवलेले आहेत. धुळे या ठिकाणी पार पडलेली नुकतीच क्रिकेटची स्पर्धा, त्या ठिकाणी देखील विजेतेपद आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मात्र जे मिळवलं होतं तोच आसिफ स्ट्राईक इन वरती सज्ज आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या नावावरती कितीतरी शतकं आहेत. सन्माननीय तुषार गोडगे साहेब, सन्माननीय शुभम पावसे दादा, सन्माननीय रवी पांडे, सन्माननीय स्वप्नील राऊत, सन्माननीय सुनील गाडेकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेला आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वाघोलीचा वाघ आसिफच्या बॅट मधून शानदार षटकार. फटका धार, हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. आठवणी अशा असतात तोंजळ भरलेल्या, नकळत तोंजळ रिकामी होते आणि उरतो फक्त ओलावा. आज शकरच्या आठवणी आपल्या समोर आहेत आणि स्वर्गीय शकर शेळके चषक 2026 तुम्ही या ठिकाणी पाहत आहेत. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला, डीप म्हणून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आसिफ इनामदारचं हे षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 6 ओव्हरची लढत आहे. 6 षटकांचा सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. आसिफ इनामदार महत्वाचं दुसरं षटक टाकत असताना मोठमोठाले आवाज आपल्या कानावरती त्या ठिकाणी या पडतात. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. बॉलिंग ट्रॅक वरचे बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर द मिड ऑफ हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखरीत चौकार, 4 रन. गगनात ललकार, हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय सुनील काळे, सरपंच पोखळी बारेश्वर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर माऊली हॉस्पिटल डॉक्टर वाणी साहेब आळेपाटा यांच्या माध्यमातून 5100 रुपयांची देणगी आलेली आहे. सन्माननीय धर्मा जगताप यांच्या माध्यमातून 500 रुपयांची देणगी. सन्माननीय ब्रँडेड कलेक्शन स्वर्गवासी प्रसाद शेठ वाघोले यांच्या स्मरणार्थ श्री दोंडीभाऊ वाघोले यांच्या माध्यमातून 1100 रुपये. राजेंद्र शेठ थोरात बेरे सेंटर यांच्या माध्यमातून 500 रुपये. त्याचबरोबर सोपान दगडू हांडे जय किसान पतसंस्था चेअरमन, जय किसान पतसंस्थेचे संस्थापक घारगाव यांच्या माध्यमातून 2100 रुपये. सन्माननीय एकनाथ मोहिते साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. सन्माननीय दोंडीभाऊ रामभाऊ ढोकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. सन्माननीय साई सरता फॅब्रिकेशन महेंद्र शेठ गाडेकर यांच्या माध्यमातून 2100 रुपये देणगी आलेले आहे. सर्व देणगीदारांचं सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स.
19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय प्रीतम बारीक. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडच्या दिशेला खेळला, शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त होताना जी पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. झुंजार लढवय्या आमने सामने त्यांच्यातील झुंज क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांना अनुभवायला खर तर मिळते. दोन्ही टीम कडे मात्र तगडे आयकॉन आहेत आणि ही लढत शेवटपर्यंत रोमहर्षक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय गलीमध्ये चेंडू जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलक स्थिर आहे. 20 रन 20 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. 20 रन 20 धावा धावफलकावरती. शांत वातावरण पहिलं सत्र चालू आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे या पहिल्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय. विक्रम भाऊआ हंडे युवा मंच वनकुटे. ओ यावेळेला पुन्हा एकदा डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू बिटवीन द गॅप. सुसाट सीमा पार फरार चौकार. भिडू दे या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. 24 धावा धावफलकावरती. 24 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी आपण पाहतोय या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला ओळताना पाहायला मिळाला. हीच खासियत आहे प्रीतम बारीची. आयकॉन म्हणून मात्र समाविष्ट केले. आपलं 100% द्यायचे असा प्रयत्न असा निश्चय अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगली गोलंदाजी साकारताना प्रीतम बारी. अनेक जणांच्या नजरा लाईव्हला देखील जोडल्या गेलेल्या असतील. अगदी आपण पाहतोय साईप्रीत लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत. या वेळेला फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती पंच बाळाखाडे सर यांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी. ओव्हर संपली. माननीय गोरक्ष शेठ पिसाळ गारगाव ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 2100 रुपये. सन्माननीय भारत शेठ गाडेकर यांच्या माध्यमातून 2000 रुपये. सन्माननीय गणेश शेठ लेंडे सरपंच कंदरमावाडी यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपये. त्याचबरोबर सन्माननीय पोपट शेठ लामखडे यांच्या माध्यमातून 3300 रुपये. त्याचबरोबर आंबीखालचा गावचे सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील डमडरे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य लाभलंय ते युवा नेते अक्षयभाऊ गाडेकर, साईग्रुपा डेव्हलपर्स घारगावचे सर्व हे उपस्थित होत आहेत. सन्मान्य पांडू शेठ घाणे, आदिल शेठ सय्यद व स्वागत शेठ गडगे सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय कल्पेश शेठ राजेंद्र आंधळे यांच्या माध्यमातून 501 रुपयांची देणगी आली. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला अगदी आपण पाहतोय चेंडून दिशा बदलली आणि चेंडू सीमा पार होतोय. येतोय आणखीन एक चौकार. 4 रन. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 4 प्रगती पथावरती जारी आहे. व्यूहरचना बदलवली जाईल. एक एक चेंडू खूप महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. त्याचबरोबर सन्माननीय कदम साहेब, साविल कंपनी साहेब आहे हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय रमेश कदम साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय अखिलबाई शेख हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक पावलं या क्रीडांगणाकडे ओढावताना आपण पाहतोय.
यावेळेला पुल आणि सक्सेसफुल मिड विकेट रिझन शानदार षटकार आसिफ शेख. फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. सारं काही क्रिकेटसाठी, सारं काही स्वर्गीय शकर शेळके यांच्यासाठी अगदी आपण पाहतोय. तिसरा दिवस मोठ्या थाटामाटा संपन्न होत असताना हो यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. कळवत्यात हा व्हाईट बॉल आहे. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे तत्व, क्रिकेट म्हणजे तंत्र, क्रिकेट म्हणजे विजय, क्रिकेट म्हणजे पराजय, क्रिकेट म्हणजे ज्ञान, क्रिकेट म्हणजे शान. सगळं काही क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट बोलतंय एक निखळता तारा स्वर्गीय शकर शेळके यांच्या नावानं अगदी आपण पाहतोय. स्वर्गीय शकर शेळके चषक 2026 तुम्ही पाहता येता. टोटल वरती नजर टाकली 36 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना एक चांगला सामाजिक उपक्रम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी राबवला जातो. रक्तदान या ठिकाणी चालू आहे. या सामाजिक कार्यात तुम्ही खर तर सहभागी व्हा. काय ड्रॉप होईल, काय ड्रॉप त्या ठिकाणी आणि त्यानंतर आलेला चौकार 4 धावा. भिडू दे सांघिक धाव संख्या 40 धावा धावफलकावरती. आसिफ इनामदारचं हे महत्वाचं षटक. मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि दुसऱ्या बाजूला आसिफ शेख ही जोडी आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. सफळाई पाहायला मिळाली आसिफ शेख यांची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टोटल वरती या धावा जर पाहिलं तर मात्र 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. आसिफ शेख डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक स्फोटक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील या खेळाडून आपली एक वेगळी छाप सोडली. हो या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा काय ड्रॉप. अशा प्रकारच्या चुका महागात नक्कीच पडत असतात. टोटल वरती नजर टाकली धावफलक एका धावेच्या साहाय्याने पुढे जाऊन पोहोचेल 42 वरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. 4 ओव्हर 42 धावा. क्या कभी धावा 42 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणि आता त्याचबरोबर सन्माननीय अक्षय भाऊ गाडेकर यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. सन्माननीय अमित भाऊ गाडेकर, अक्षय भाऊ गाडेकर सर्वांचंच सहर्ष स्वागत असणार आहे. अमन षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5 टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ स्ट्राइक एंड वरती मोठ्या अपेक्षा असतील संघाला. लोअर फुल टॉस आणि असा लॉलीपॉप दिल्यानंतर आसिफ केव्हाच खाऊन टाकेल. ठोकलाय षटकार 6 धावा.
शंकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. वरती नजर टाकले तर अगदी आपण पाहतोय धावा, आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती अमनचं हे महत्वाचं षटक प्रगती पथावरती जारी असताना अतिशय दूरवरचा षटकार आसिफच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळाला. सातत्यानं अनेक व्यावसायिक संघांमधून आसिफ शेख या वादळाला आपण खेळताना पाहिलं. आज घारगावचे क्रीडांगण गाजवत असताना पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट क्षेत्राच्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धाव फलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सांघिक धाव संख्या 49 धावा धाव फलकावरती 5व षटक मार्गस्थ आहे. घमासान आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व आहे, क्रिकेट युद्ध रंगताना जे पाहायला मिळत आहे. तारे सितारे आज आमने सामने आहेत. नामांकित आयकॉन प्रत्येक टीम मध्ये समाविष्ट आहेत. एका बाजूला प्रीतम बारी सारखा महाराष्ट्रातील एक नामांकित आयकॉन, दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय आसिफ शेख सारखा एक नामांकित आयकॉन. अनप्लेएबल डिलिव्हरी, बॅट उचलायला संधी देखील दिलेली नाहीये आणि लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमन यांची त्रिफळा उद्ध्वस्त. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अगोदरच फ्रंट फुट वरती गेले परंतु ऑफ स्टिक उघडवली. बॅट उचलायला संधी देखील त्या ठिकाणी दिलेली नाहीये. त्रिफळा केला उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जनाशेठ आहेर, आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षात संपर्क साधायचे. आपण मान्यवर कक्ष द्यायचे. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. अमन हे 5वं षटक टाकत असताना राकेश प्रभू हा देखील पालघर जिल्ह्यातीलच अगदी आपण पाहतोय. डहाणू जनादादा, आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्ष द्यायचे. तुषार गोडगे साहेब आपली वाट पाहत आहेत. परिसरातील खेळाडू यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 50 धावा धाव फलकावरती येताना जे पाहायला मिळतात. 50 रन 50 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. किरण खोबरे नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. तो देखील एक ताकदवान आयकॉन. शिर्डी परिसरातील अगदी आपण पाहतोय बाबळेश्वर परिसरातील हा खेळाडू आहे किरण खोबरे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमन महत्वाचं षटक हाताळत असताना काय गोलंदाजी करतोय अगदी आपण पाहतोय. चेंडू झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. इन स्विंग आउट स्विंग असे असर अमनकडे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि मैदानाच्या आतमध्ये एका यशस्वी षटकाची होईल सांगता. एक षटकार पहिल्या चेंडूवरती निश्चित आला परंतु त्यानंतरचे 5 चेंडू अमन यांनी अतिशय प्रभावी टाकले. षटक 5वं संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 10 ची सरासरी राखली आणि बनवल्या गेल्या 50 धावा. शेवटचं आणि आता अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो राहुल. ओव्हर क्रमांक 6 राहुल बॉलिंग ट्रॅक वरती तयार. समोर किरण खोबरे.
सातत्यानं आपण आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या खेळाडूच्या बॅट मधून पाहिलेली आहे. किरण खोबरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख आहे. स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती राहुल हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना उलट्या दिशेला फटका खेळायचा होता. रिव्हर्स साठी ट्राय केला, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. आसिफ शेख स्ट्राईक एंड वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 51 वरती ओव्हर क्रमांक 6 प्रगती पथावरती जारी आहे. अंतिम षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शांतता वातावरणामध्ये आहे, परंतु ही वादळ अगदी आपण पुरते वादळ पूर्वीची शांतता खर तर पाहतोय. प्रीतम बारी दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय. राकेश प्रभू, प्रीतम बारी हे आयकॉन आहेत. तर आसिफ शेख आणि किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. इकॉनॉमिकल गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय राहुल. स्पेस तर आहे, वेग तर आहे, परंतु अचूक टप्पा देखील त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती राहुलचं हे अंतिम षटक जारी आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण खोबरे आणि आसिफ शेख ही जोडी. ओ लॉफ्ट केला, शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल झालाय, टिपला जातोय झेल, संपलाय. किरण खोबरेचा खेळ विकेटचं गोलंदाजाला मिळाली टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 52 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 52. आणि आता न्यू बॅटर शिवा मासरेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. विक्रम बोआ हंडे युवा मंच वनकुटे तालुका संगमनेर, युवा गुलेवाडी संगमनेर आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे मैदानाच्या आतमध्ये लढत. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राहुलचं या अंतिम षटक मार्गस्थ असताना संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी प्रभावी एका बाजूला पाहायला मिळाली, फलंदाजी देखील प्रभावी पाहायला मिळाली. ओ या वेळेला अगदी आपण पाहतो आहे चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळेल. 53 वरती धाव फलक स्थिर. राहुल लक्षवेधी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो आहे. आत्मविश्वास नक्कीच वाढत राहील ज्यावेळेला आयकॉन च्या विरोधात आपण गोलंदाजी करतो. आत्मविश्वास आपला वाढत असतो आणि आत्मविश्वास ही शक्ती खूप महत्वाची आहे खरं तर मानली जाते क्रिकेटमध्ये. यावेळेला पिकअप केला, ही खासियत आहे, ही ताकद आहे आसिफ शेखची. ठोकलाय षटकार. आधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 59 जिंकण्यासाठी. 60 धावांचं लक्ष्य, 60 रन इज टार्गेट. 60 धावा जिंकण्यासाठी आवश्यक.
क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी या सज्ज युवा गुलेवाडी संगमनेर. आता विक्रम भाऊ हांडे युवा मंच वनकुटे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय शकर शेळके चषक 2026. सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब गारगाव आयोजित स्वर्गीय शकर शेळके चषक 2026 तुम्ही पाहतायत. आज ही स्पर्धा तिसऱ्या दिवसात पदार्पण करते. अगदी दिवसाच्या सुरुवातीला सकाळच्या सत्रात आपण शिव छत्रपती महाराजांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं पूजन व बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन व स्वर्गवासी शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. प्रथमतः सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन करण्यासाठी समोर यायचे. समालोचन कक्षासमोर सन्माननीय रमेश कदम साहेब, सन्माननीय विक्रम हांडे साहेब व सन्माननीय तुषार गोडगे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अक्षयभाऊ गाडेकर, सन्माननीय अमित भाऊ गाडेकर, सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण पुष्पहार अर्पण करण्यासाठी समोर यायचे, समालोचन कक्षासमोर यायचे. चला गोडगे साहेब, आपण देखील प्रतिमा पूजन करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे. चला तुषार गोडगे साहेब, तुषार गोडगे साहेब, आपण नक्कीच प्रतिमा पूजन करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना जो सुरू आहे, वनकुटे विरुद्ध गुलेवाडी, अगदी आपल्या लगतच गाव कोठे वनकुटे. नक्कीच जो संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतोय. बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला होता की पळशी वनकुटेची टीम आहे, पण ही टीम पळशी वनकुटेची नसून कोठे वनकुटे, संगमनेर तालुक्यातील कोठे वनकुटे हे गाव, त्या गावचा हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चला तुषार गोडगे साहेब, आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षासमोर प्रतिमा पूजन करण्यासाठी यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार जो नक्कीच घातला जातोय, यांच्या प्रतिमेचं पूजन जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. त्याचबरोबर गाडे फोटोग्राफर, आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षासमोर यायचे. त्याचबरोबर आंबीखालचा गावचे धडाडीचे कार्यकर्ते अमोल भाऊ थोरात, दत्तभाऊ डमडरे, सौरभ कसबे हे सर्व मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. संजय मध्ये स्ट्राइक एंड वरती या, तर नॉन स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय राकेश प्रभू नॉन स्ट्राइक एंड वरती या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लीडिंग एज यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं आणि पहिल्या विकेटचं पतन संजय मध्ये. बॅक टू द पॅव्हलियन, महत्वाची विकेट. गोलंदाजाला मिळाली महाराजांच्या प्रतिमेचं पूजन नक्कीच या ठिकाणी पार पडले. तदनंतर आपण हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण पूजन करण्यासाठी. त्याचबरोबर जनादादा आहेर
या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनादादा आपणास विनंती आहे आपण देखील पूजन करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. सर्व मान्यवर आपण यानंतर हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करायचंय. सन्माननीय विक्रमजी हंडे साहेब आपणास विनंती आहे आपण या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर सर्व मान्यवर सुनील नवले प्रभावित करतोय, लक्षभेदी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एका चेंडूवरती विकेट देखील पाहायला मिळाली आणि कोणतीही धाव अद्याप खर्च केलेली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी साकारताना पहा पुन्हा एकदा अनप्लेएबल डिलिव्हरी. बॅट उचलायला संधी देखील दिलेली नाहीये. चेंडू झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. अनेक डॉट बॉल प्रस्तुत केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली अद्याप खातं खोललेलं नाहीये. काय गोलंदाजी करतो आहे सुनील नवले. स्ट्राईक पासून दुसऱ्या बाजूला वंचित आहे राकेश प्रभू. महाराष्ट्रातली अनेक मैदान आपल्या दर्जेदार फलंदाजीनं राकेश प्रभूनं गाजवलेले आहेत. फक्त टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, प्रभावशाली कामगिरी राकेश प्रभूची राहिलेली आहे. यानंतर स्वर्गवासी शेखर भाऊ शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन जे नक्कीच संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते व तुषारभाऊ गोडगे साहेब यांच्या हस्ते जे नक्कीच पार पाडलं जाईल. स्वर्गवासी शेखर शेळके चषक 2026 नक्कीच शेखर दादा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. नक्कीच शेखर दादा यांच्या प्रतिमेचं पूजन संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते व सन्माननीय तुषार दादा गोडगे साहेब यांच्या हस्ते केलं जात आहे. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडतायत. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. विक्रम भाऊ अंडेया युवा मंच वनकुटे फलंदाजी करत असताना लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी केली आहे सुनील नवले यांनी. अप्रतिम गोलंदाजी आणि फक्त 2 धावांचं षटक त्या ठिकाणी टाकलं सुनील नवले यांनी. लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आता षटक क्रमांक 2 टाकलं जाईल. दर्शकांची गर्दी मोठ्या संख्येनं या ठिकाणी होत असताना पठार भागाचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं या ठिकाणी मात्र उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 22 वर्षाची परंपरा या क्रिकेटच्या स्पर्धेनं राखली आहे. 22वा पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना ओव्हर क्रमांक 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता येतोय आसिफ शेख. आपल्या अष्टपैलूत्वानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. फलंदाजी देखील प्रभावी पाहायला मिळाली आसिफ यांची. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आसिफ शेख त्या ठिकाणी सज्ज आहे. आयकॉन टू आयकॉन अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर आहे राकेश प्रभू. स्लोअर वनचा उपयोग केला. चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय निसटलाय, सटकलाय. चांगलं कलेक्शन लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी मात्र जे केलंय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना, 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती जारी असताना त्याचबरोबर सन्माननीय पैलवान मंगेशजी सायगड साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळून काढला. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. चला यानंतरचे 2 टीम आता आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. मला वाटतं एच जे टायगर मनसर आणि राहुल टीव्हीएस नारेगाव दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
नाणेफेक आपण संपन्न करतोय यानंतरच्या दुसऱ्या आणि महत्वपूर्ण मॅचची. यावेळेला पिकअप केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतो आहे. आरजी ग्रुप नारायणगाव निलेश कंस्ट्रक्शन मंचर आणि आरजी ग्रुप नारायणगाव अशी लढत. दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब उपस्थित राहायचंय. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळला मिड विकेट रिझम मध्ये. एक ताकदवान बलशाली शक्तिशाली चौकार. ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. 15 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आसिफ वरती केलं गेलेलं आक्रमण टोटल वरती नजर टाकली तर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप परफेक्ट गॅप चेंडू सुसाट सीमा पार फरार चौकार. त्याचबरोबर एक पारितोषिक येते सन्माननीय विक्रमभाऊ आंडे यांच्या माध्यमातून या चौकारासाठी 300 रुपये व इथून पुढच्या प्रत्येक चौकारासाठी 301 रुपये व प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक जे नक्कीच दिलं जाईल. चला आरजी ग्रुप नारायणगावचा कॅप्टन आणि त्याचबरोबर वनकोटा गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सीताराम भाऊ हांडे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुल केला राकेश प्रभूचा हा फटका फ्लॅट बॅटेड दे घुमा के सिक्सर 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. पाहायला मिळतात 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. साठ धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. दादा शिट्टी मारते पहा जरा. आतापर्यंत टोटल वरती नजर टाकली तर धावा 25 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये. खर तर आपल्या दर्जेदार फलंदाजीनं महाराष्ट्रातली अनेक मैदानं या आयकॉननं गाजवलेली आहेत. पालघर जिल्हा डहाणू परिसरातील अगदी आपण पाहतोय हा खेळाडू आहे आणि पहिल्यांदाच आपल्या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतोय प्रीतम बारीक. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या अपेक्षा असतील संघाला. प्रीतम बारी यांच्याकडून राकेश प्रभू थोडासा लवकर परतताना पाहायला मिळाला.
यावेळेला एक अनोखा फटका अगदी आपण पाहतोय खेळला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 26 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. त्याचबरोबर सन्माननीय अनिल शेठ डोके हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे का शॉर्ट लेगला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय सिंगल प्राप्त केली जाईल. चला टॉस झाला का रवी सर? निलेश कंट्रॅक्शन मंचर आपल्याला विनंती करतो की आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचे. निलेश कंट्रॅक्शन मंचर 27 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. फर्स्ट मॅच, पहिली मॅच, पहिला सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला हेतुपूर्वक जाणीवपूर्वक अनेक डॉट बॉल प्रस्तुत केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 27 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना जिंकायचे आणि त्यासाठी प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. विक्रम भाऊ हांडे, युवा मंच वनकुटे, युवा घुलेवाडी या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. डीप कव्हर पॉइंटला मोठी दरी आहे, मोठा गॅप आहे, चेंडू सुसाट सीमा पार, फरार, चौकार. चला दोन्ही कॅप्टन टॉस होणं आता गरजेचं आहे. निलेश कंट्रक्शन मंचर कॅप्टन, चला ताबडतोब संपर्क करा. 4 अगदी आपण पाहतोय चौथं षटक आता चालू होईल. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जवळजवळ 10 ची सरासरी त्या ठिकाणी राखली आणि 31 धावा बनवल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर जो सामना खेळवला जाणार आहे नारायणगाव विरुद्ध मनसर, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहे. सामन्याच्या नाणेफेकीचा कौल पार पडला जाईल. सामन्याची नाणेफेक करतील ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य लाभलंय ते युवा नेते अक्षयभाऊ गाडेकर, साई ग्रुपा डेव्हलपर्स घारगाव व त्यांच्या समवेत आलेला संपूर्ण मित्र परिवार. आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचे. अक्षय भाऊ चला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य जे नक्कीच लाभलंय. सामन्याच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडला जाईल. नारायणगाव विरुद्ध मनसर. 18 चेंडू 29 धावांची गरज. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सातत्यानं ज्यावेळी जुन्नर तालुक्यातील खेळाडू खेळतात त्यांना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय गणेश दादा डुमरे यांचं आगमन व्यासपीठावरती होताना जे पाहायला मिळतंय. मनापासून हार्दिक स्वागत असेल. अमित भाऊ आपण देखील नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. सामन्याच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडला जातोय. नारायणगाव विरुद्ध मनसर. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या अस्थिर, किरण खोबरे हे महत्वाचं षटक हाताळत असताना महाराष्ट्रातील नामांकित अष्टपैलू Head is call. खेळाडूंपैकी एक. हेड इट इज. नाणेफेक जिंकली मनसर संघाने. सर आपला निर्णय? क्षेत्ररक्षण. मनसर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना जो नक्कीच सुरू आहे. डीप फाईन लेग बॉर्डर लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार येतोय. 4 धावा. धावफलक 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते किरण खोबरेचं हे महत्वाचं चौथं षटक जारी असताना लढत अगदी आपण पाहतोय 6 षटकांची. मॅच क्रमांक 1 चालू आहे. विक्रम भाऊ हांडे वनकुटे आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय युवा गुलेवाडी. या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. टॅप केला यावेळेला चेंडूला, शतरक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप होतोय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय झेल निसटताना पाहायला मिळतोय आणि मिळतंय जीवनदान. एका बाजूला अगदी आपण पाहतोय प्रीतम बारी, दुसऱ्या बाजूला राहुल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राइक इन वरती प्रीतम बारीक. समीकरण क्षणाक्षणाला या सामन्याचं बदलत राहील.
15 चेंडू 24 धावांची गरज. ओ डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरची धावा आहेत त्या 36 धावा. कधी सामना विक्रम भाऊ आंडे युवा मंच वनकुटे साईडला जातोय, कधी युवा गुलेवाडी संगमनेरच्या बाजूला जाताना जो पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय. किरण खोबरे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. स्क्वेअर कट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिर, धावफलकावरची धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्याशा हातानं शॉर्ट कव्हरला चेंडूला खेळून काढलं. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी किरण खोबरेची. एक चौकार निश्चित आला, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं कौतुकास्पद. षटकाची समाप्ती, 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 आणि आता 12 बॉल 23 या मॅचचं समीकरण. क्या कब त्याचबरोबर सन्माननीय ललितजी कानोरे हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 37 धावा धावफलकावरती. गणेश राऊत हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेला वाईड आहे, खराब आहे, अवांतर 1 रन, एक्स्ट्रा 1 रन स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. रिव्ह्यू त्या ठिकाणी मात्र जो घेतला जातोय आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे. रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. डिसिजन इज पेंडिंग. निर्णय आपल्यापर्यंत काही वेळेत नक्कीच पोहोचेल. फेअर डिलिव्हरी. आरजी ग्रुप नारायणगाव आणि निलेश कंस्ट्रक्शन मंचर दोन्ही टीमनं रवी काशेसर सर यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे. या वेळेला आसिफ चेंडूच्या खाली झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन. प्रीतम बारी गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. त्याचबरोबर सन्माननीय ओमकार तांगडकर व प्रणय भोर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती आहेत. गणेश राऊत काय गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र करतोय. 2 चेंडू
निर्धाव विकेट देखील येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर नक्कीच मजबूत पकड युवा गुलेवाडी संगमनेर टीम धारण करताना पाहायला मिळेल. आसिफ त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती विक्रम हांडे वनकुटे टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आणि आता सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. या तिसऱ्या चेंडूवरती आसिफ इनामदार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपण पाहतोय. कमी गतीनं टाकलेला चेंडू स्लोअर वनचा उपयोग बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर स्थिर आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गणेश राऊतचं हे महत्वाचं 5वं षटक प्रगतीपथावरती जारी असताना विक्रम भाऊ हांडे वनकुटे आणि या दुसऱ्या बाजूला युवा गुलेवाडी संगमनेर या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा टप्पा या वेळेला थोडासा खाली ठेवला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला. काय गोलंदाजी करतोय गणेश राऊत. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली. 5 चेंडू टाकले गेलेत. ऑनसाइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळून काढला. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. नकार दिला स्ट्राईकच्या फलंदाजानं. आणि आता या षटकाची देखील होईल समाप्ती. षटक संपतायत एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 क्या धावा. कभी हम लास्ट ओव्हर टू गो. तब्बल 21 धावा आता बनवायच्या 6 चेंडू मध्ये. बाजी कोण मारणार? विक्रम भाऊ हांडे युवा मंच वनकुटे की दुसऱ्या बाजूला युवा गुलेवाडी संगमनेर. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती या शिवा मासरे तयार होत असताना आपण पाहतोय. ओ यावेळेला कॅट ड्रॉप आणि दुसऱ्या प्रयत्नात रनआउट. धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. धावा स्कोर कार्ड वरती 39 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शेष आपण पाहतोय. 5 चेंडू शेवटचे बाकी असतील. 21 धावांची गरज 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय. प्रभावित केलं गणेश राऊत याच्या षटकानं. अगदी आपण पाहतोय फक्त 2 धावांचं षटक गणेश राऊत यांनी टाकलं आणि खरं तर एक दबाव तंत्र तयार केलं. आता 5 बॉल 21 या मॅचचं समीकरण. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टोटल वरती नजर टाकली तर धावा 39 वरती धावफलक स्थिर आहे. शिवा मासरेचं हे महत्वाचं षटक जारी आहे. शेवटचे चेंडू शेष. 4 चेंडू आता शिल्लक असतील. 21 धावांची गरज. यावेळेला पुल आणि सक्सेसफुल मान्यवर कक्षाला सलामी देणारा षटकार. फटका असा धुवाधार. शेवटचे आता चेंडू शेष असतील ते
3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 15 धावांची गरज. तीनही आक्रमक फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 15 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टाकला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र अगदी आपण पाहतोय स्थिर आहे 45 धावा. स्थानिक खेळाडूंना देखील बरचसं शिकायला मिळतं ज्यावेळेस आयकॉन आयडॉल आपल्या टीम मध्ये असतात. चांगली कामगिरी गावातील खेळाडू देखील करताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. 2 चेंडू 15 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लास्ट टू बॉल 15 रिक्वायर. 2 चेंडू 15 धावांची गरज. फुलटॉस लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. आता एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल कारण की 1 चेंडू आणि तब्बल 9 धावा बनवायच्यात. मॅच संपली एक आणि पहिली मॅच या ठिकाणी विजय पताका